और राजा के नगरी में एक गायक था, गायक कवि था, गीतकार था। और वो गीतकार गांव गांव घूमता और अपना पेट पालने के लिए अपना त्याला म्हणतात 18 विश्व दारिद्र्य भाकरीचा केंद्र शोधण्यासाठी तो धडपडत असे। आणि तो धडपडत असताना त्या राजाच्या मेन नगरीमध्ये आला, म्हणजे नागपूरमध्ये आला असं समजून चालला। आणि म्हणजे आल्यानंतर तो राजा फार कंजूस होता। हा राजा कंजूस नाहीये, कारण यांनी सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल देण्याचा प्रयत्न केला, कमीत कमी देण्याचा, गायक होण्याचा हा सन्मान त्यांना मिळाला। हे त्यांची हाताचे कर्म नाही, हे त्यांचेही कर्म नाही, त्यांच्या आई वडिलांचे पुण्यफल आहे। अनेक जन्माजन्मीचं हे पुण्यफल साचलं असेल आणि मग ते साचल्यानंतर यांच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलं। आज 10 लोक आहेत, विमा तुझ्या मताचे जर 5 लोक असतील, हे 5 लोक आहे आपण, 5 लोक काय करून पचरंगी काय कार्यक्रम करतील हे तुमचं तुम्ही बघा, बरोबर। पण तो गायक आपला छोटाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गावोगाव फिरत असते। त्या राजाकडे गेला, राजाला म्हणला, महाराज मैं बड़ा अच्छा गीतकार हूं और मुझे बड़ी दिक्कत है, बड़ी कठिनाई है, आवश्यकता है, मुझे आपसे नम्र निवेदन है, मैं आपके चरणों में वंदन करता हूँ, निवेदन करता हूँ, आपसे अनुरोध है कि मेरा एक काम इतना जरूर करना कि मेरे गीत लोगों को सुनाने के लिए वह कार्यक्रम का आयोजन करना। तो तेने केलं। राजा ने बोला ठीक है मगर मैं एक मोटी कौड़ी नहीं दूंगा। बोले ठीक है आप मत देना, मगर प्रजा तो देगी। गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला, त्या गायकाने पहिलं गाणं म्हटलं। आता सगळे टाळ्या वाजायला लागले, जसं तुम्ही टाळ्या वाजवला दाखवून या दिशेनं वाजवल्या तुम्ही आतापर्यंत टाळ्या, हे मला काही कळलं नाही, पण तुमच्या टाळ्यात तो दम नव्हता जो भिंचीत दम आहे, नक्की आता तो दम आला पाहिजे। त्यासाठी उद्या तुम्हाला आव्हान करतोय। त्या गायकाने पहिलं गीत म्हटलं, पहिलं गाणं म्हटलं आणि गाणं म्हटल्यानंतर सगळे टाळ्या वाजवल्या। टाळ्या वाजवल्यानंतर राजा म्हणला वाह बहुत खूप। आपल्या कोषाध्यक्षाला कोषागाराला म्हणतो की इसको सोने की अशरफिया दिया जाए, म्हणजे सोन्याचे शिक्के द्यायला दान। तो काय खुद झाला, बाप सोन्याचे शिक्के मिळाले म्हणजे फारच चांगलं झालं। त्याला जोश में होश खो बैठा, मग जोशात आला की झाला सुरू। ज्याच्या हाती ससा तो पारधी असतो। आमच्या हाती माहीत आला की आम्ही कुठेही भुकत बसतो, आम्ही वेळेचं भान नाही, लोकांचं भान नाही, काही नाही, बरोबर। आणि तशाच प्रकारचं तो दुसरं गाणं म्हणायला लागला। मग पुन्हा महाराज म्हणाला इसको जायदाद दे दो, जमीन दे दो। मग तिसरं गाणं म्हणायला लागला, तो माहीत सोडे ना, तीसरं गाणं म्हणायला लागला, बोले इसको वतनदार बनाओ, बहुत जायदाद दे दो, गाय पशी पक्षू घोडा हाथी सब कुछ दे दो। मग असे 4-5 गाणं म्हटलं, भरपूर धनसाठा झाला। आणि मग भरपूर धनसाठा झाल्यानंतर कार्यक्रम समाप्त झाला। आणि कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर सगळे निघायला लागले। मग तो गायक उठून राजाजवळ गेला की महाराज मेरी दक्षिणा का क्या हुआ? कौन सी दक्षिणा? काय की दक्षिणा? किस बात की दक्षिणा? किस बात का तुझे दान? बोले अभी भी मैंने जो गीत गाए बड़े सुंदर थे। बोले काय के सुंदर? तू जो गीत गा रहा था वो मेरी कान को अच्छा लगा। कशाला चांगलं लागलं? माझ्या कानाला। तू जे गाणे म्हटले ते माझ्या कानाला सुंदर लागले। जो जो बोलता गया वो मेरे कान को भाता गया। तू मुझे खुश करता गया, इसलिए मैं भी तुझे खुश करता गया। म्हणून मी तुला दान देतो म्हटलं। हे तुम्ही असं नाही, साळवे साहेब म्हणतात म्हणून तुम्ही या लढ्यात येऊ नका। अस्मितेचा लढा आहे, प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे। कोणी ना कोणी आपल्याला माध्यम पाहिजे, ते तुकड्या तुकड्यात असो का कशातही असो, आपण या तुकड्याला जाऊ, बरोबर की नाही? रेल्वेला किती डबे असतात, पण सगळे डबे एकाच इंजनाला जोडलेले असतात। आपली विचारधारा बुद्ध आहे, आपली विचारधारा बाबासाहेब सम्राटाचा हे ध्यानात ठेव। तिकडे स्टेज असला तर असू द्या, बोंबलला चुप बसले की नाही? आता आपण बोंबलू, म्हणजे बोंबलणं फक्त तिकडेच आहे। आपलं ध्येय काय? आय वॉन्ट टू आंबेडकर राईट, बरोबर? आम्ही आंबेडकरवादी आहो, आम्हाला आंबेडकर राईट, आम्हाला जे काही साध्य करायचं ते साध्य करायचं। आपण कशा माध्यमाचा? 4 लोकांना नाही, प्रत्येकाला असं करायचं, जबरदस्तीने आणायचं, पकडून आणायचं, इथे बसवा
उद्या निश्चित मी तुम्हाला येईल फार चांगलं बोलणारा मी बोलण्यासाठीच पुण्यावरून आलेलो आहे. मी तसं जालन्याला राहतो, नागपूरमध्ये राहतो. आता सध्या माझा खापर करायला यावर्षी वर्षावास आहे आणि वर्षवासासाठी पण आलो आणि या आंदोलनातच सहभागी घेण्यासाठी आलो. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उद्या या. उद्या तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. काय दाखवतो? बुद्ध धर्मात चमत्कार आहे का? चमत्कार आहे का? नाही, पण मी तुम्हाला जादू दाखवतो, चमत्कार दाखवतो. तुम्ही जरूर या, जास्तीत जास्त लोक संख्येने या. आणि ते तर ते, पण बचत गटात पैसे वाटतात की नाही, तसं जमलं तर पैसेही वाटतो, पण जरूर या. लालच देत नाही. ज्याने उत्तर दिलं मी 100 रुपये देणार आहे. ज्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले मी 100 रुपये देणार आहे. मी 2016 मध्ये हास्य सम्राट हास्यकला भाऊ कदम चला हवाई त्याच्या घरातला इको फ्रेंडली गणपती काढला आणि तेव्हापासून मी महाराष्ट्रात बदनाम झालो. क्यों निकाला. तुमचे संत सैनिक दलवाले ते भीमराव आंबेडकर असो, मीराताई आंबेडकर असो, राजरत्न आंबेडकर असो, राहुल कोजी महास्तवीर असो, संभाजी भगत असो, सगळ्यांनी मला वारीत टाकलं आणि सगळ्यांनी मला मायदेवी शिव्या दिल्या. का? तुम्ही त्याच्या घरातला गणपती काढला. तेव्हापासून मी कान पकडले. कुणाच्या घरातला गणपती काढायचा नाही. जर गणपती